ओम श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. स्वामींची आणि प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात, समाधानात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव. तुमचं नामस्मरण अखंड या मुखात असू दे. ही स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे काय तर संकष्टी चतुर्थी येत आहे. तर संकष्टी चतुर्थी ही ह्या महिन्याची खूप खास आहे का? कारण ह्या चतुर्थीला आपण तिलकुट चतुर्थी असे म्हणतात. अशा तर दर महिन्याला चतुर्थी येतात आणि त्या चतुर्थी येतात त्या असतात कृष्ण पक्ष मध्ये कृष्ण पक्षाच्या चतुर्थ्या असं म्हटलं जातं. परंतु ह्या चतुर्थीला तिलकुट चतुर्थी असं म्हटलं जातं. आणि हे व्रत म्हणजे ही चतुर्थी जो कोणी करेल त्याला पूर्ण चतुर्थी केल्याचं पुण्य फल प्राप्त होतं. आणि ह्याच्याबद्दल म्हणजे आपले जे पुराण आहेत, पद्मपुराण जे आहेत त्यामध्ये स्वतः श्री गणेशाने पार्वती मातेला सांगितलेलं आहे. तर चतुर्थीबद्दलची थोडक्यात माहिती आणि त्याचं महत्त्व आणि काय सेवा करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला मग व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. असंही आपण चतुर्थीला अथर्वशीर्षाचं पाठ करतो. कोणी 1 वेळेस करतो, कोणी 21 वेळेस करतो, कोणी 11 वेळेस करतं आणि उपवास करतात. काही महिला नाही म्हणजे काही जण नाही करत, तर काही जण फक्त अथर्वशीर्षाचं पाठ करतात, तर काही जण उपवास करतात. तर एक व्रत म्हणतो आपण की एक व्रत आपण संकष्टी चतुर्थीचं करत असतो. तर ह्या दिवशी म्हणजे ही जी चतुर्थी आहे ह्या चतुर्थीला आपल्याला तिळाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. जसं आपण संक्रांतीला तिळाचा वापर 5 ते 6 प्रकारात करतो, तसंच या दिवशी सुद्धा आपल्याला तिळाचा वापर आंघोळीच्या पाण्यामध्ये, जेवणामध्ये आणि आपली जी काही गणपतीची आपण पूजन करणार आहे त्या पूजेमध्ये आणि गणपतीला जो काय आपण भोग देतो असं आपण मोदक, आपल्या गणपतीला मोदक अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे आपण इतर चतुर्थ्यांना आपण मोदक देत असतो. तर ह्या चतुर्थीला आपल्याला तिळाचे लाडू म्हणजे तीळ आणि गूळ ह्याचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पाला दाखवायचा आहे. म्हणजे तिळाचे जे काही लाडू आपण बनवतो तर ते लाडू त्याचा भोग हा गणपती बाप्पाला चतुर्थीच्या दिवशी दाखवायचा आहे. आणि तिळाचा वापर हा जास्तीत जास्त करायचा आहे. जसा की आंघोळीच्या पाण्यामध्ये किंवा आपण जे काय फराळ करणार आहोत किंवा जे काय अन्न ग्रहण करणार आहोत. कुणी उपवास करतं तर कुणी नाही करत. जसं मी सुरुवातीला सांगितलं, तर जेवणामध्ये तुम्हाला तिळाचा वापर करायचा आहे. तसेच गणपतीचे आपण जे काही पूजन करणार आहोत त्या पूजेमध्ये सुद्धा आपल्याला तिळाचा हा वापर करायचा. म्हणजे या दिवशी आपल्या गणपती बाप्पाला तीळ आणि गुळाचा भोग दाखवला जातो आणि त्यामुळेच त्याला तिलकुट चतुर्थी असे म्हटले जाते. आणि याचं एक सायंटिफिकरित्या जर तुम्ही बघितलं तर हे व्रत करणं आणि तिळाचा वापर करणं हे का ठेवलेलं आहे, तर बघा पौष महिन्यापासून माघ महिना सुरू होतो, तर थोडासा वातावरणामध्ये सुद्धा बदल होतो. तर आपल्या शरीराला पौष्टिक गोष्टी भेटणं आणि आपलं शरीर तंदुरुस्त राहणं प्लस आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ही चांगली राहणं यासाठी यासाठी सुद्धा याचा म्हणजे एक आपण तीळ वापरतो. तर तिळाचे हे वैशिष्ट्य आहे. तर अशी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की गणपती बाप्पाला या दिवशी तीळ आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. सेवा काय काय करायची आहे, तर अर्थात अथर्वशीर्ष 1 वेळेस म्हणा, 11 वेळेस म्हणा, 21 वेळेस म्हणा. दुर्वा मिळाल्या तर आपण दुर्वा तर गणपती बाप्पाला वाहतोच. लाल फूल आणि सोबतच तीळ आणि गुळाचा लाडू. तर हे आपल्याला नैवेद्यामध्ये म्हणजे ह्या सर्व साहित्य वापरून आपल्याला पूजन करायचं आहे. सेवा तर अथर्वशीर्ष सेवा आहे, गणपती स्तोत्र आहेत, तर याचे पाठ आपण करून घेऊ शकतो, मुलांकडनं करून घेऊ शकतो. अर्थात संकष्टी गणपती ही बुद्धीची देवता आहे. तर आपल्या मुलांसाठी आपल्याला हे व्रत करायचं आहे किंवा मुलांकडनं आपल्याला त्यांच्याकडनं त्यांना शिकवायचं आहे. गणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष या गोष्टी त्यांना शिकवायचं आहे. महिला सौभाग्य प्राप्तीसाठी, संतान प्राप्तीसाठी, तसेच सुख, समृद्धी, समाधान हे प्राप्त होण्यासाठी महिला हे व्रत करत असतात. आणि महिन्यात 1 वेळ चतुर्थी येते. तर खूप म्हणजे आपण जेव्हा हे व्रत करतो तर आपल्यालाही खूप छान वाटतं. तसेच गणपतीची जेव्हा आपण सेवा करतो तर आपल्या कुंडलिकेत जे काही ग्रहदोष आहेत ते सुद्धा ग्रहदोष कमी होतात. आणि म्हणजे आपण जेव्हा गणपतीचं पूजन करतो तेव्हा बुध, राहू आणि केतू याच्यापासून होणारे जे काही दोष आहेत आपल्या कुंडलिकेत ते कमी होतात. बघा, राहूचा दोष जर असेल तर गणपती अथर्वशीर्ष वाचायला कुठल्याही ब्राह्मणाकडे तुम्ही जा तर ते आवर्जून आपल्याला ही सेवा सांगतात की तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायला सुरुवात करा. तुमचा
राहू हा व्यवस्थित होईल आणि तुम्हाला जे काय कमी पडतंय म्हणजे ज्या राहूच्या ग्रहामुळे जे काय दोष तुमच्या कुंडलीत येत आहे, नोकरीबद्दल म्हणा किंवा शिक्षणाबद्दल म्हणा, जे काय तुमचे कामं अडलेले आहेत ते मार्गी लागतील. तर अथर्वशीर्षाच्या पठनाने किंवा गणपती बाप्पाच्या पूजेने राहू, बुध आणि केतू यासारखे जे काय आपल्या कुंडलिकेत दोष असतात ते कमी होतात. आणि अर्थात गणपती बाप्पा ही बुद्धी आणि ध्यानची देवता आहे. तर आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये कुठले काही प्रॉब्लेम येत असतील तर आईने हे जर केलंय तर त्यांच्या शिक्षणातील ते अडथळे दूर होतात. तर अशी गणपतीची संकष्टी चतुर्थीला आपल्याला पूजा सेवा करायची आहे गणपती बाप्पाची. जास्तीत जास्त तिळाचा वापर करा आणि गणपती बाप्पाला तीळ आणि गुळाचे लाडू हा भोग द्यायचा आहे. तर अशी छोटीशी माहिती मला मिळाली होती, ती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलेलं नाही अजून मग नक्की करा. तर केलेली स्वामींच्या अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.